नमस्कार. लिमिट एक्स टेंडिंग टू इन्फिनिटीचा अजून एक एक्झाम्पल बघूया. लिमिट एक्स टेंडिंग टू इन्फिनिटी ब्रॅकेट 8x² + 5x + 3 अपॉन 2x² - 7x - 5 रेज टू 4x + 3 अपॉन 8x - 1 असं दिलेलं. रेज टू पण आहे तिथे. आता हे नसतं इथे तर डायरेक्ट आपल्याला x ने डिवाइड किंवा x² ने डिवाइड करून आलं असतं, कारण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दिसतोय आपल्याला. सो इथे x² ने आणि इथे x² ने डिवाइड केलं दोन्ही ठिकाणी की डिनॉमिनेटर मध्ये x निघून जाईल आणि मग डायरेक्ट इन्फिनिटी लिमिट घातलं तरी होईल. आता कुठलाही एखादा एक्झाम्पल लिमिटचं दिलेला असेल तर एकदा लिमिट व्हॅल्यू तुम्ही घातली की ती जिथे जिथे तुम्हाला व्हेरिएबल आहे त्या ठिकाणी तुम्हाला लिमिटची व्हॅल्यू घालायची. सो 2x असं आपण म्हटलं आणि x टेंडिंग टू 3 तर आपण जिथे लिमिट आहे तिथे व्हॅल्यू घालायची असते. 2x3 असं आपण म्हणतो जिथे तिथे. म्हणजे जी इन्फिनिटी व्हॅल्यू जर इथे आता डायरेक्ट इन्फिनिटी घातली तर ब्रॅकेट रेस टू इन्फिनिटी म्हणजे इन्फिनिटी रेस टू इन्फिनिटी असा आन्सर येईल आणि दॅट इज नॉट अलाउड. सो ते आपलं लिमिट असणार नाहीये. त्यामुळे जसं आपल्याला इथे सिम्प्लिफाय करावं लागणार आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधून x हा आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये कसा तरी आणावा लागेल, त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला सिम्प्लिफाय करायला लागेल पॉवरच्या ठिकाणी. कारण हे आपण सिम्प्लिफाय केलं आणि तसंच ठेवलं तर रेस टू इन्फिनिटी होईल आणि मग रेस टू इन्फिनिटी एनिथिंग रेस टू इन्फिनिटी इज टेंडिंग टू इन्फिनिटी. सो तिथे ते चालणार नाही. इथे थोडंसं सिम्प्लिफाय करायला त्यासाठी लॉज ऑफ इंडायसेस यूज करावे लागेल. लॉज ऑफ इंडायसेस काय सांगतं की रेस टू एन असेल तर आपण कधीही रेस टू एन करू शकतो किंवा एकत्र रेस टू एन असं आपण घेऊ शकतो. सो तो आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर समजा असं दिलं असेल 2^3 तर आपण 2^3 केला तर काही डिफरन्स होणार आहे त्याचा सेमच असणार आहे ना. 2^3 केलंय पण 1 म्हणजे x/x दिस इज ऑल्सो 1 ना, कारण कुठे कधी आपण तो ते डिवाइड होतील म्हणजे कॅन्सल होईल आणि ते 1 असणार आहे. सो 2^3 x असं आपण म्हटलं तरी सुद्धा काय असणार आहे 2^3 होणार आहे, कारण 2^3 x म्हणजे 1 झालं ते. सो 2^3 असं आहे. तर आपल्याला हे सिम्प्लिफाय करण्यासाठी इथे पण आपण आणणार आहोत आणि हे कधीही आपण असं करू शकतो ना की मग x आणि मग 3 अशा पद्धतीने लिहू शकतो. कारण हे जे रूल्स आहेत ते आपण रूल अप्लाय करू शकतो. थोडंसं इथे ते आणणार आहोत कारण हा जो x आहे तो याच्या न्यूमरेटर आणि याच्या न्यूमरेटर मध्ये असल्यामुळे इन्फिनिटी आन्सर येईल आणि मग आपण जेव्हा डायरेक्ट व्हॅल्यू घालणार आहोत लास्ट स्टेजला तेव्हा ते आन्सर इन्फिनिटी येईल. ते येऊ नये म्हणून हे रूल्स अप्लाय करून इथे पण आपण थोडं सिम्प्लिफाय करणार आहोत. शिवाय न्यूमरेटर डिनॉमिनेटरला लागणारच आहे कारण सगळीकडे x² वगैरे दिसतो त्याला आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये आणायचं. तर नेहमीप्रमाणे की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण x² ने इथे आतल्या इथे x² ने डिवाइड करणार आहोत. लिमिट x टेंडिंग टू इन्फिनिटी 8x² + 5x + 3 अपॉन x² अपॉन 2x² - 7x - 5 अपॉन x² ब्रॅकेट रेज टू हे आहे ना 4x + 3 अपॉन 8x - 1 त्याला सुद्धा आपण काय करणार आहोत रेज टू x/x. रेज टू 1 केलंय आपण ऍक्च्युअली. x/x म्हणजे काय 1 म्हणजे कुठेही व्हॅल्यू आपण चेंज केली नाही. आता रेज टू x/x आहे त्याला आपण आत आणूया. a⁻m⁻n आहे ना, ते कधी आपण असं करू शकतो a⁻mn असं आपण लिहू शकतो. सो ते आपण लिहिणार. सो लिमिट x टेंडिंग टू इन्फिनिटी. आता याच्यात आपण डिवाइड करून घेऊया म्हणजे काय येणार ते 8x² मीन्स 8 येणार आहे प्लस 5x/x² मीन्स 5/x येणार प्लस 3/x². न्यूमरेटर and denominator will be 2x²/x² means 2 minus 7/x minus 5/x². हा बेस झाला. तर पॉवर काय येणार आहे हा x आणि x आपण आत आणतोय त्यामुळे 4x + 3/x अपॉन ही सगळी पॉवर आहे 8x - 1/x एवढी पॉवर आहे. म्हणजे रेज टू 2 रेज टू 3 वगैरे म्हणतो ना तसं रेज टू ही सगळी पॉवर असणार आहे ह्या बेसची. आता ही पॉवर सिम्प्लिफाय करून घेऊया. म्हणजे काय लिमिट x टेंडिंग टू इन्फिनिटी हे तसंच राहणार आहे. अजून आपण लिमिट घातलं नाही. 5/x + 3/x² अपॉन 2 - 7/x - 5/x²
रेज टू, आता आपण थोडं सिम्प्लिफाय करून घ्या. 4x अपॉन एक्स म्हणजे किती येणार 4 आणि 3 अपॉन एक्स हे तसंच राहणार. 4 प्लस 3 अपॉन एक्स न्यूमरेटर पॉवर एवढी राहणार आहे आणि 8 मायनस 1 अपॉन एक्स. दिस विल बी न्यू पॉवर. काय हा बेस झाला ही पॉवर झाली. आता सगळीकडे जिथे जिथे दिसतंय फंक्शन मध्ये एक्स हा कोणाकोणाच्या तरी डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणजे आपण एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी लिमिट डायरेक्ट सबस्टिट्यूट करू शकतो या स्टेजला. आता आपलं सिम्प्लिफाय झालेलं आहे सगळं. आता आपण एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी लिमिट घालूया. एकदा लिमिटची व्हॅल्यू घातली की पुन्हा हे एक्सप्रेशन लिहायचं नाही कारण ती व्हॅल्यू घालेपर्यंत आपण ते लिहित असतो. लिमिटची व्हॅल्यू घालूया विच इज इक्वल टू इथे येणार 8 न्यूमरेटर मध्ये 8 प्लस 5 अपॉन इन्फिनिटी प्लस 3 अपॉन इन्फिनिटी अपॉन 2 मायनस 7 अपॉन इन्फिनिटी मायनस 5 अपॉन इन्फिनिटी या सगळ्या बेसला रेज टू 4 प्लस 3 अपॉन इन्फिनिटी ते टेंडिंग टू 0 होणार आहे आणि 8 मायनस 1 अपॉन इन्फिनिटी. आता 1 एनिथिंग अपॉन इन्फिनिटी विल टेंड टू 0 त्यामुळे तो नंबर कुठे जाणार आहे 0 कडे टेंड होणार आहे. ही स्टेज खरं तर इन्फिनिटी व्हॅल्यू घालण्याची स्टेज नाही लिहिली तरी चालेल. तुम्ही डायरेक्ट जिथे जिथे 0 येणार आहे ते 0 घ्यायचं म्हणजे ॲज एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी एक्सप्रेशन विल बी दिस अँड as soon as we substitute the value of x हे सबस्टिट्यूशनचे स्टेप न लिहिलेली बरी कारण ते दिसायला 7 अपॉन इन्फिनिटी इज इक्वल टू 0 असं आपण म्हणत नाही. इट्स अ लिमिटिंग व्हॅल्यू. सो लिमिट टेंडिंग व्हॅल्यू ते आपण डायरेक्ट लिहिलं तरी चालेल की 8 प्लस हे 0 होणार प्लस 0 2 मायनस 0 होणार हे 4 प्लस 0 हे 8 मायनस 0. सो डायरेक्ट ती व्हॅल्यू लिहिली तर चालेल. सो व्हॅल्यू विल बी 8 प्लस 0 अपॉन 2 मायनस 0 सगळ्यांची 0 झाली व्हॅल्यू 4 प्लस 0 अपॉन 8 मायनस 0. सो इथे झालं 8 अपॉन 2 रेज टू 4/8 आणि 4/8 म्हणजे किती 1/2 आणि 8 अपॉन 2 म्हणजे 4. सो 4 रेज टू 1/2 4 रेज टू 1/2 म्हणजे किती झालं काय झालं 4 स्क्वेअर रूट ना 2. सो ह्या सगळ्या एक्सप्रेशनचा आन्सर फायनली काय आलं 2. त्यासाठी थोडीशी आपण ॲडजस्टमेंट केली. इथे तुमचा लिमिट हा चॅप्टर संपतोय. लिमिट हा टॉपिक आपला संपलाय. त्याच्या पुढे लिमिटचीच रिलेटेड आहे कंटिन्युटी म्हणून फंक्शन आता हे तुम्हाला कायम राहणार आहे. जोपर्यंत कॅल्क्युलस आहे इवन अल्जेब्रामध्ये फंक्शन हा कन्सेप्ट तुम्हाला कायम असणार आहे. मॅथ्स आहे म्हटल्यावर. सो याच फंक्शनची कंटिन्युटी म्हणजे काय ते बघणार आहोत. आतापर्यंत आपण फंक्शन व्हॅल्यू फंक्शन म्हणजे काय आणि फंक्शनची व्हॅल्यू जर काढता येत नसेल तर त्याची लिमिटिंग व्हॅल्यू कशी काढायची हे लिमिट या टॉपिकमध्ये बघितलंय. याच्या पुढे फंक्शन कंटिन्युअस असणं म्हणजे काय म्हणजे फंक्शनची कंटिन्युटी म्हणजे काय हे आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघणार.